करवीरच्या चित्रपरंपरेचा परिचय करून देताना आज मी आपल्याला एक उत्कृष्ट कला शिक्षक, चारित्र्य संपन्न कला शिक्षक कसा असतो याच्याविषयी सांगणार आहे. तर ही माहिती म्हणजे कोल्हापूरला प्रभाकर हळदीकर नावाचे फार चांगले कला शिक्षक होऊन गेले. त्यांचा माझा चांगला परिचय होता. त्यांच्याविषयी मी आज आपल्याला बोलणार आहे. हे प्रभाकर हळदीकर हे अत्यंत स्वभावाने नम्र सालस व्यक्तिमत्व होतं. त्यांच्या म्हणजे काही चित्रकार असे असतात की ज्योत से ज्योत जलाते चलने वाले जे लोग हैं तेही महत्वाचे ठरतात. काहींनी स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा विकास करून पुढे गेलेले असतात. हळदीकर पहिल्या प्रकाराचे होते. त्यांनी अनेक विद्यार्थी घडवले आणि जवळजवळ 4 पिढ्याशी त्यांचा संबंध होता. त्यांनी अत्यंत कष्टातून पुढे आलेले आहेत. म्हणजे कागल तालुक्यामध्ये 6 जुलैला 1928ला त्यांचा जन्म नरसिंहवाडीमध्ये झाला. एका कुटुंबामध्ये त्यांच्या शेजारी एक पुंडलिक सोनार म्हणून एक कुटुंब होतं आणि सोनारांच्या घरामध्ये सुतारांच्या, कुंभारांच्या कला ही जन्मजात असते. त्यांच्या DNA मध्येच तो भाग आहे. तर शेजारच्या या सोनाराच्या घरामध्ये प्रभाकर जात असत आणि त्यावेळेला त्यांनी बघितलं की आपण ही कला जोपासली पाहिजे. आणि मग त्यांनी कागलला शाहू हायस्कूल जे होतं MR देसाईंचं, त्या हायस्कूलमध्ये ते शिकायला लागले. त्यावेळी रुईकर नावाचे एक शिक्षक होते. ते त्यांना इंटरमिजिएट एलिमेंटरीच्या ड्रॉइंग मधल्या परीक्षेला त्यांनी बसवलं. पुढे असं होतं की मुलकी परीक्षेला ते पास झाले. आता तुम्ही म्हणाल की मुलकी परीक्षेत पास झाल्याच्यात सर विशेष काय? हा कोवळ्याबाहेरचा मुलगा कागलहून 20 किलोमीटर आता असणारं कोल्हापूर या ठिकाणी चालत येतो, परीक्षा देतो आणि पुन्हा 20 किलोमीटर कागलला जातो. हे किती कष्टाचं होतं बघा. आणि या सगळ्या परिश्रमातून ते पुढं शिकतात. नंतर कोल्हापूरला AD कुलकर्णींचं एक संस्था होती आणि त्या ठिकाणी चित्रकलेतलं उच्च शिक्षण मिळायचं. मग त्यावेळेला दत्तोबा दळवी कोल्हापूरला परतलेले होते, बॉम्बेहून आले होते. त्यांनी दळवीज आर्ट इन्स्टिट्यूट काढली. तिथंही ते दळवीज आर्ट इन्स्टिट्यूटमध्ये होते. ज्यावेळी मुलकीच्या परीक्षेला बसले होते त्यावेळेला त्यांच्याबरोबर कोण बसले असतील? सूर्यकांत मांढरे, अभिनेते आणि चित्रकलेमध्ये त्यांचा थोडासा हे होता. चंद्रकांत मांढरे यांचा मला परिचय झाला, पण चंद्रकांत मांढरे चित्रकलेमध्ये खूपच अग्रेसर होते. प्रभाकर हळदीकरनी नंतर मग ज्या वेळेला दत्तोबा दळवी अतिशय सहृदयी होते. त्यांना ज्यावेळी कळलं की हा मुलगा कुठेतरी घरकाम करतो, गडी म्हणून काम करतो आणि मग त्याच्यातून तो चित्रकलेचं शिक्षण घेतो, त्यावेळी दत्तोबा दळवींनी त्यांना स्वतःच्या खर्चातून ब्रश, कागद वगैरे हे सगळं साहित्य घेऊन द्यायचे. त्यांना फी त्यांनी माफ केलेली होती. अशा तऱ्हेने प्रभाकर हळदीकर दळवीज आर्टमध्ये शिकले. त्यावेळी JD आर्ट होण्यासाठी त्यांना जावं लागायचं मुंबईला आणि मग मुंबईला ते 1953 मध्ये GD आर्ट ही पदवी त्यांनी चित्रकलेतली घेतली. ते ज्यावेळी परत आले त्यावेळेला त्यांच्या समवेत कोण होते? AD कुलकर्णी यांच्या संस्थेत त्यावेळी मांगेवाडी, सरवडे, वडगाव हायस्कूल या ठिकाणी ते शिकवण्यासाठी शिक्षक म्हणून जात होते. शेवटी स्थिरावले नागोजीराव पाटणकर हायस्कूलमध्ये आणि तिथूनच मग ते DTC, CTC आणि AM ह्या आर्टमधल्या त्यांनी पदव्या घेतल्या. पुढे हळदीकर नामवंत चित्रकार बाबूराव पेंटर, गणपतराव वडणगेकर, G कांबळे, चंद्रकांत मांढरे, SS कुलकर्णी, SM काझी यांच्या संपर्कात आले. त्यांच्याशी परिचय वाढला आणि पुढच्या पिढीतील जे होते चित्रकार रवींद्र मेस्त्री, कोल्हटकर, सडवलेकर, गोणी जोशी हे चौघे सुद्धा आजूबाजूच्या कोल्हापूरचा जो निसर्गरम्य परिसर आहे त्यामध्ये फिरायचे आणि अनेक निसर्ग चित्र ते
रंगवत होते. हळदीकरांना बडोदा, कोलकाता इथल्याही काही चित्र प्रदर्शनातली पारितोषिकं मिळाली होती. कंपोजिशन मध्ये त्यांचा हात धरणारा त्यावेळी कोणी नव्हता. 3D त्यांची इतकी सुंदर पेंटिंग्स आहेत, फार सुंदर पेंटिंग्स आहेत. मग आपल्याबरोबर त्यांना असं वाटायचं की आपल्या मुलांनाही, विद्यार्थ्यांनाही अनेक पारितोषिकं मिळाली पाहिजेत आणि त्या पद्धतीने त्यांनी प्रयत्न केले. मग साने गुरुजी मासिक, कॅमल कंपनी, छत्रपती शाहू महाराज जयंतीला चित्रकला स्पर्धा या त्यांना राज्य पातळीवरती त्यांच्या विद्यार्थ्यांना बक्षिसं मिळाली. आणि मग त्यांचा सत्कारही अनेक ठिकाणी झाला की सत्कार डे मॉडिटर म्हणून मुंबईला परीक्षेसाठी त्यांची नियुक्ती झाली होती. सन्मानानं ते 1886ला निवृत्त झाले. पण ते थांबले नाहीत. त्यांनी जयसिंगराव दळवी, सज्जनराव माने आणि भालचंद्र कारेकर यांच्या मदतीने आर्टिस्ट गिल्ड स्थापन केलं आणि ह्या आर्टिस्ट गिल्डच्या मार्फत त्यांनी 25 प्रदर्शनं त्यांनी भरवली. ज्यावेळी त्यांनी वयाची 70 सुद्धा ओलांडलेली होती. मला आठवतं गुलमोहर आर्ट गॅलरीमध्ये ते सायकलीवरून यायचे आणि सायकलीवरून येऊन एखाद्याचं प्रदर्शन जर असेल तर ते चित्र लावणं, गॅलरीमध्ये सगळ्या कार्यक्रमाची तयारी करणं, सगळ्यांना बोलवणं, या अतिशय पुढाकार घेऊन त्या वयामध्ये त्यांनी कामं केलेली होती. अनेक म्युझियम्सलाही चित्रकारांना घेऊन त्यांनी मदत केली. त्यांचं डेमो आम्ही गुलमोहर आर्ट गॅलरीमध्ये ठेवला. त्यांचं प्रदर्शनही भरवलं होतं. आणि एक वेळ मला आठवतं की जवळजवळ 78 साधारण त्यांचं वय असेल. त्यांच्या डोळ्यांना काचबिंदू झाला होता आणि त्यांना आर्थिक मदतीची गरज होती. त्यावेळेला त्यांनी मला विनंती केली की काही चित्र तुम्ही मला विकून देता का बघा. आणि ज्या वेळेला त्यांचं 1-2 चित्र विकली गेली आणि त्यातून काही पैसे आले त्यावेळेला मी त्यांना घरी नेऊन दिले आणि मग त्यांच्या डोळ्यावरची शस्त्रक्रिया झाली. तर खूप कृतज्ञता भाव होता. पुढं तर मला आठवतं की त्यांची दृष्टी पूर्णपणे गेलेली होती. पण दृष्टी गेली तरी त्या माणसाचं स्वावलंबन, प्रेमळ स्वभाव गेलेला नव्हता. त्यांनी पूर्ण ते दृष्टीहीन झाल्यावर सुद्धा त्यांनी मला एकदा जेवायला मुद्दाम घरी बोलवलं होतं. कशासाठी? तर तुम्ही मला ऐन वेळेला चित्र विकून मदत केली म्हणून. अशी कृतज्ञता मरेपर्यंत बाळगणारा हा कला शिक्षक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा एक निस्सीम कार्यकर्ता होता. ती त्यांनी परंपरा जोपासली होती. त्यांच्यामध्ये RSSचा कडवेपणा होता पण धर्मांधता नव्हती. त्यांनी आपटे नगरमधल्या तुळजाभवानीमध्ये संघाच्या शाखाही ते चालवत. कधीही त्यांच्यामध्ये मला जातीभेद आढळला नाही. कधी त्यांच्यामध्ये धर्मांधता दिसली नाही. उलट सुसंस्कारित पुढची पिढी कशी करायची यावरच त्यांचं कायमचं लक्ष होतं. चारित्र्य संपन्न स्वतः राहायचं आणि मुलांना घडवायचं हे त्यांचं व्रत जे होतं. ते असा आदर्श शिक्षक, कला शिक्षक फार कमी आहे समाजामध्ये. त्यामुळे हळदीकरांच्या बाबत मला एक अत्यंत आदरणीय व्यक्तिमत्व ते वाटतं.